नवराशिक आणि एकेराच्या संघाने आपला 12th मॅन पाठवायचा आहे. ट्वेल्थ मॅन बसून बस 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 अरे बस हां भेटो ना एकेराच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रण केलं ते क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रण केलं ते नवराशिक संघाला. कारण पहिल्या मॅचमध्ये जर पाहायला गेलं तर एके रॉयलने एक जबरदस्त फलंदाजी केली. तेच दोन्ही ओपनिंग फलंदाज उमर और नौमान एक चांगली पाहायचे आता कशा प्रकारे खेळतो. कारण नौमान यांनी खरोखर एक चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला सहजरित्या क्वार्टर फायनलमध्ये नोंदवलं होतं. म्हणजे नौमान आणि आता ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब भेटला तो सूर्या आणि समोर असेल तर मात्र नौमान आणि उमर. नौमान उमर स्ट्राईकला उमर नॉन स्ट्राईकला नौमान. सूर्या पहिला चेंडू हो हा डी झोन मध्ये जातोय चेंडू. जरा बघा रे बॉल तो बॉल ही देना है पटकन बघा अंपायर बॉल अंपायर कौन सा भी तो देना ये दिया दिया दोन धावने खातं खोललं गेलं. 4 षटकाचा सामना एक रश करून उमर याने आणि सूर्याच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा निघाल्यात. तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा. सूर्याचा पुढचा चेंडू असेल तर उमरसाठी. नवराशिक वर्सेस एके रॉयल्स यांच्यामध्ये सामना क्वार्टर फायनल सामना 4 षटकांचा सामना. या टायमाला खरोखर भन्नाट वेगळा पण खूपच डाव्या जाणारा चेंडू अवांतर येतोय. अवांतर धावणे संख्या धावसंख्या पुढे जास्त असताना धावा तिथे 3 जोरात प्रचंड वेगा टाकला चेंडू किपरच्या हातामध्ये जातोय आणि सूर्या या टायमाला मात्र जातोय षटकार. जबरदस्त प्रहार होतो सूर्याच्या गोलंदाजीवरती. उमर यांनी दाखवून दिलं सूर्याला तो शेर तो मै सवा शेर. खरोखर जबरदस्त षटकार. स्वागत केलं सूर्याचं. पहिल्या मॅच मध्ये त्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब फटकावला होता तो सूर्याला उमरने षटकार म्हणून स्वागत केलं. धाव संख्या झाली आहे ती 9. धाव संख्या झाली 9. या टायमाला सुद्धा थोडंसं जर फील्ड चांगली आली असते क्षेत्ररक्षण थ्रो चांगला आला असता निश्चित फलंदाज बाद होऊ शकला असता. नौमान पण तसं झालं नाही आहे. सेफ होतोय सूर्या. समोर येतो उमर. धाव संख्या 9. हलकासा पुष्ट खरोखरच चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. आतमध्ये चेंडू होतोय समजत नाही बॅट्समनला जाऊ दे. किपरच्या गलोला निर्धाव चेंडू होतोय. षटक चालू होते पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक. एकच षटक असणार पॉवर प्लेचं आणि 4 षटकांचा सामना क्वार्टर फायनल सामना
नोरासिक वर्सेस एक रॉयल यांच्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली केरळच्या संघाने. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न ह्या टायमाला मात्र जातोय बुलेटच्या प्रमाणे, पण एकच धाव भेटेल. सुंदर क्षेत्ररक्षण होते तिथे मिडॉनच्या दिशेने आणि एकच धावसंख्या झाली ती डबल फिगरमध्ये संघ पोहोचताना धावसंख्या झाली 10. आता मात्र नोमान ज्याने चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये, तो नोमान आपल्या संघासाठी काय करतो पाहायचं आहे, कारण पूर्ण जबाबदारी असणार आहे. थोडं प्रेशर दूर असणार आहे, कारण क्वार्टर फायनलचा सामना दोन्ही संघ तुल्यबळाचे समोर आहे. सूर्या नोमान हो खरोखरच चांगली गोलंदाजी, भन्नाट वेग. 10 धावसंख्या झाली आहे. षटक संपलं. एक बॉल येतो सर, मॅचचा बॉल आलेला आहे. अरे तो नवीन बॉल मग ठेवून द्या. नाही झाला एकच बॉल. अरे मग एकच बॉल नाही, आता हे झालं तर तो देईल ना बॉल. पाणी ते पण तिकडेच आहे, ते पण लावलंय बघ. रफिक आहे ना, रफिक नवीन गोलंदाज असतो. रफिक समोर असतो उमर आणि नोमान. रफिक हो हो या टायमाला चांगला चेंडू होतो. गुडलँड परती पडला चेंडू, निर्धाव जातोय. किपरने आपल्या कामगिरी चोख करी निर्धाव जातो चेंडू. पुन्हा एकदा बॉलर रफिक याच्याकडे. धावसंख्या दिले 10. 4 षटकांचा सामना. रफिक आणि व्हाईट बॉलचा इशारा अकबर मणियार सर यांच्याकडून. वॉशिंगचे पंच आहेत ते. व्हाईट बॉलचा इशारा खूपच उद्वाष्टी बाजारात चेंडू. धावसंख्या झाली ते आता मात्र एका धावसंख्याने 11. व्हाईट बॉल वाईट कर आणि आज झेल दोघं पाहायचं आहे, पण मला वाटतं नो मॅच लँड मध्ये चेंडू करतोय. एक धाव देतोय, 2 धाव भेटत आहेत. चांगली रनिंग बिटवीन दोघांमध्ये. दोन्ही धावसंख्या होती 13. धावसंख्या दिली ती 13. मुकेश खान यांचा सत्कार गणेश करतील. धावसंख्या दिली ते आता मात्र 13. रफिक नो मॅच लँड मध्ये चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू 2 धाव भेटत आहे तिथे. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती आता मात्र 15. 4 षटकांचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना म्हणावा लागेल आणि क्वार्टर फायनलमध्ये खेळत असताना के रॉयल्स वर्सेस नोरासिक यांच्यामध्ये सामना. चांगली फलंदाजी पाहायला भेटते आणि हा जातोय षटकार. 6 धावा, जबरदस्त षटकार. मणियार सर यांच्याकडून इशारा येतोय 6 धाव्यांचा. 6 धाव्याने संघ जातो आता मात्र 21 धावसंख्येवरती. सर बॉल आलाय, मॅचचा बॉल आलाय, लक्ष असू द्या. आता मात्र पूर्ण जबाबदारी घेतो तो उमर, कारण मगाशी घेतली होती ती नोमानेने, पण नोमानेला काही जास्त स्ट्राईक भेटला नाहीये आणि उमर आता मात्र जबरदस्त खेळतोय. ज्याप्रमाणे खाली उवास त्याचप्रमाणे उभार. आणि हा झेल दोघं पाहायचंय. आज झेल सुंदर झेल, खरोखरच जबर झेल झाला आणि उमरला मात्र रिटर्न पॅव्हलियन पाठवतो रफिक. षटकार जरूर मारला होता पण नेक्स्ट बॉलमध्ये कमबॅक केलं बॉलरने आणि तंबूचा रस्ता दाखवला होता म्हणजे उमर याला. धावसंख्येला 21 धावसंख्येवरती पहिल्या गडी बाद होत असताना तर नवीन फलंदाज देतो गणे.
धावसंख्या दिली ती 21. षटक चालू आहे दुसरं रफिकाचं. 21 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद. अब्दुल गनी. षटक चालू आहे दुसरं. धावसंख्या दिली 21. गडी बाद झाला 1. समोर आहे तो गणी. रफिक टू गणी. ओव्हर तिकडे मारा केली. पंचांना पास करून पुढचा चेंडू गणीसाठी असणार. आता खाता खोलायचा गणियाला. पटकलेला चेंडू खूपच उजव्या बाद जाणारा चेंडू अवांतर घोषित होतोय मणियार सर यांच्याकडून. वाशिंदचे पंच आमचे. धावसंख्या दिली 22. षटक चालू आहे दुसरं. पॉईंटच्या दिशेने कट होतोय चेंडू. जातो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा भेटत येते. जबरदस्त टोला. 4 धावेने संघाची धावसंख्या होती आता मात्र 26. षटक संपले 2. धावसंख्या दिल्या 26. सॉरी वाईट पडला होता एक चेंडू असेल. पहिला पण वाईट होता. एक चेंडू आहे. 2-2चे 2 1 6 विकेट वाईट. बरोबर आहे ना. 8 प्लेयर्स एकच वाईट आला. एकच वाईट आला. 8 झाले पाहिजे ना. 2 वाईट आले. त्याच्या पहिला वाईट आला. एक बॉल बाकी आहे. पण बरोबर आहे. नाही एक बॉल बाकी आहे. क्लिअर करा ना. एक बॉल बाकी असेल ना. बरोबर आहे. तू चुकीच लिहिलंस. 2 ओव्हर 26 धावा झालेत. धावसंख्या दिल्या 26. 2 षटकं संपली आता मात्र नोमान आणि गोलंदाजीची सोहेल. धावसंख्या दिली ती 26. सोहेल समोर असेल तो पेटने मामू के सामने अभी नोमान गेंदबाजी करेंगे. राइट मोर देकर मारा. नोमानला आपला अजून करामत दाखवायची आहे कारण पहिल्या मॅचमध्ये तर नोमानने अक्षरशः हंगामा केला होता आणि आता मात्र नोमान काय करतो पाहायचंय. 12 चेंडू शिल्लक बाकी असताना मामू दुकडे मारा करतोय. पंचांना पास करून पुढचा चेंडू. हो आणि मला वाटतं वाईट बॉलचा इशारा. खूपच उजव्या बाजारा चेंडू अवंतर धावाने संघाची धावडापूर धावसंख्या होती 27. 27 धावसंख्येवर पोहोचलाय तो. एक संघ एक गडी बाद 27 धावा होत आहेत. षटक चालू. तिसरं 4 षटकांचा सामना. क्वार्टर फायनलचा पहिला सामना. नोमान आणि नॉन स्ट्रायकर गणी मामो. हे खरोखरच सुंदर गोलंदाजी मामो यांच्याकडून. थोडासा भन्नाट वेग म्हणावा लागेल. जातोय किपरच्या ग्लोव्ज मध्ये. निर्धाव चेंडू होतोय. शतरक त्याला साथ देत असताना खरोखरच चांगली गोलंदाजी करावं. टिचून गोलंदाजी करावं लागेल. सामना जर जिंकायचा असेल तर मामो याला चांगली गोलंदाजी करावं लागेल. समोर येतो मात्र नोमान. लोमनला जो आपलं खातं खोलायचं आहे. पुढचा चेंडू पटकला चेंडू. एक धाव भेटते येते लेगच्या दिशेने. बॅकवर्ड स्कोरच्या दिशेने क्षेत्र. एक धाव कलट होतोय आणि धाव संख्या 28. नायडू वर्सेस देवनारगाव. जर कर्णधार आले असेल तर नाणेफेक करून घ्यायचे. नायडू 11 वर्सेस देवनारगाव हा संघ. दोन्ही संघाने एक विनंती आहे की आपण इथे यायचं आहे. नाणेफेक करून घ्यायचं आहे. यॉर्करचा चेंडू तेवढा तत्परते खेळला गणीबाईने आणि एक धाव भेटते. एक धाव समाधान मान लावली. एक धावाने संघाची धावसंख्या होती आता मात्र 29. चांगली गोलंदाजी करतोय मामू. नोमानला काही मारू देत नाही कारण नोमानने ज्या प्रकारे पहिल्या मॅचमध्ये फलंदाजी केली होती अक्षरशः धुवून काढलं होतं. धावसंख्या 29. देवनारगाव वर्सेस नायडू यांच्या पुढचा सामना असणार. दोन्ही संघनायकांना विनंती की नाणेफेकीसाठी ते यायचं आहे. हलका स्लोअर चेंडू होता. खरोखरच गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि त्यांना माहिती आहे की नायडू नोमान हा एक जबरदस्त फलंदाज आहे. स्लोअरचा उपयोग केला आणि निर्धाव चेंडू जातोय. एक चांगली गोलंदाजी होती ती मामा यांच्याकडून. स्लोअर चेंडू होता. निश्चितच गरीबा त्याला काय कानमंत्र देत असताना निर्धाव. डॉट चेंडू झालाय. 29. षटक चालू आहे तिसरं. सरासरी म्हणावं लगेच 10ची सरासरी.
एक केरळ वर्सेस न्यूरासिक यांच्यामध्ये हा सामना क्वार्टर फायनलचा सामना पहिला क्वार्टर फायनल सामना निष्ठावंत चषकमध्ये सगळे आपले मांडण्यावर उपस्थित होते. मांबा यांचा पुढचा चेंडू विकेट मारा करतोय. स्लोवर चेंडू फुलटॉस चेंडू होता पुरेपूर फायदा उठवता आला नाही. एकच धावावर समाधान मला एक लागेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 30. आता मात्र इथं स्ट्राईकला येतो तो गणी. शेवटचा चेंडू बहुधा बाकी असावा षटकातला चांगली गोलंदाजी करतोय मामू. या षटकामध्ये खरोखर चांगली टिचून गोलंदाजी केली. एक जखडून ठेवलं फलंदाजाला आणि धावसंख्या होती 30. एक गडी बाद 30 धावा. षटक तिसरं गणी अब्दुल गणी. आणि हा चौकार. चेंडू स्विंग झाला मात्र बॅड लक म्हणावं लागेल मित्रा. 4 धावेने संघ धावसंख्या 34. 3 षटक संपले. धावसंख्या दिले 34. मोईन नवीन गोलंदाज तो मोईन. शेवटचे 6 चेंडू बाकी असताना मोहीन पेटणे म्हणून का जोफ्रा आर्चर समोर असणार तो नोमान. लास्ट गणित धावसंख्या 34. एक गडी बाद 34 धावा. 3 षटकं संपलेत आणि शेवटचे 6 चेंडू बाकी असताना पहिला क्वार्टर फायनलचा सामना. स्लोअर चेंडू होता. स्लोअर चेंडू फेकला. एक धाव भेटते. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय डिपच्या दिशेने आणि एका धाव समाधान मारलं. एक धाव्याने संघाची धावसंख्या 35. स्ट्राईकला येतो मात्र तो गणी अब्दुल गणी. चोप्रा आर्चर पेटनेम आणि आज झेल आणि झेल सुटलेला आहे. हलवा असा झेल सुटलेला आहे. पॉइंटच्या दिशेने एक धाव भेटते. गण्याने जुदान भेटते. एका धावाने संघाची धावसंख्या होती ती 36. चांगली गोलंदाजी ती मोहिनी यांची म्हणावं लागेल कारण 2 चेंडू फेकले. दोन्ही चेंडूवरती सिंगल धावा निघालेल्या आहेत आणि आता तिसरा चेंडू फेकेल तर समोर असेल तो नोमानला मात्र या सामन्यामधून करामत काय दाखवता आलं नाही कारण पहिल्याच सामन्यात चांगली फटकेबाजी केली होती. ती नोमान याने मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला तो म्हणजे नोमान मोईन. खरोखर चांगली गोलंदाजी. यॉर्कर लेनचा चेंडू ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. निर्धाव चेंडू जाते किपरच्या ग्लोव्ज मध्ये. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि धावसंख्या रोखण्यात यश भेट. धावसंख्या होती 36. षटक चालवते 4थं मोईन. स्लोअर चेंडू खरोखर स्लोअर चेंडू आणि इथं गडीबाद होतोय कारण गणीबाईला स्ट्राईक पाहिजे होती आणि त्यांनी खरोखर तर स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे आणि धावसंख्या दिली ती 36. चांगली गोलंदाजी होते मोईन यांच्याकडून. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. खरोखरच या षटकामध्ये मात्र मला 2 ते 3 धावा त्यांनी खर्च केलेले दिसत आहेत. 2च धावा खर्च केलेले दिसत आहेत. अनवर धाव संख्येले 36. 2 चेंडू बाकी असताना मला वाटतं 2 चेंडू बाकी असल्या षटकातले आणि धाव संख्येले 36. शेवटचे 2 चेंडू
क्वार्टर फायनलचा सामना एक रॉयल्स वर्सेस नुनासिक यांच्यामध्ये. ह्या पुढचा जो सामना असणार आहे तो देवनारगाव वर्सेस नायडू. दोन्ही संघाला दोन्ही कर्णधारांना एक विनंती की आपण नाणेफेकीसाठी द्यायचं आहे. नायडू 11 वर्सेस देवनारगाव यांच्यामध्ये असणार आहे सामना. दोन्ही संघांना विनंती आपण इथे यायचं आहे, नाणेफेक करून घ्यायचं आहे. मोईन पुढे टॉच चेंडू आणि गडी बाद. लो फुलटॉस होता पण तो पुरेपूर फायदा उठवता आला आणि गडी बाद होतो. इथे चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे मोईन. शेवटचा चेंडू बाकी असताना धावसंख्या रोखण्यात यश भेटते, कारण या षटकामध्ये खरोखरच एक जबरदस्त गोलंदाजी केली ती म्हणजे मोईन. आणि आतापर्यंत 2 गडी बाद करून 2 धावा दिल्या. आमचे स्कोरर गौरव कदम सांगतायत या षटकामध्ये 5 चेंडू झाले आहेत. नवीन फलंदाज चालला तो किरण, आणि किरणसाठी आता एकेरीसाठी काय किरण करतो पाहायचे, कारण धावसंख्या दिले मात्र 36. एक चांगली गोलंदाजी मोईन यांच्याकडून. जसं त्यांचं पेट नाव आहे जोप्रा आर्चर, जसं चांगली गोलंदाजी होती त्याचप्रमाणे त्या नावाला साजेशी गोलंदाजी केली ती म्हणजे मोईनने. आणि या षटकामध्ये मात्र 2 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद करण्यात यश भेटलेत. आता शेवटचा चेंडू बहुधा बाकीचा षटकातला एक चांगली गोलंदाजी मोईन यांच्याकडून. किरण शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू बाकी असताना आणि हा सुद्धा झेल होतोय. निश्चितच हा सुद्धा झेल होतोय. खरोखरच चांगली गोलंदाजी या षटकामध्ये 3 गडी प्राप्त केलेत ते मोईन याने. चेंडू घ्यायचे सर आणि धावसंख्या समोर लक्ष ठेवलं तो मात्र 37 धावांचा 4 षटकामध्ये. ह्या षटकामध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या आणि ओव्हर हॅट्रिक बनावं लागेल मोईन यांची आणि 3 गडी बाद करण्यात यश भेटले. समोर लक्ष ठेवलं 37 धावांचा आणि 37 धावा कशा प्रकारे पार होतो पाहायचे, कारण मगाशी सुद्धा संघाला सुद्धा 37 धावा करायच्या होत्या त्या 5 षटकामध्ये आणि आता सुद्धा मात्र 37 धावा करायच्या त्या 4 षटकामध्ये. 37 धावा नक्की का पाहायचंय, कारण नुनासिक संघाला घ्या तू. हा तोच द्या. नाही द्या असं तुम्ही काय नाही. मीच तुम्हाला बोलणार होतो तोच द्या. देवनारगाव आणि नायडू या संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी येथे यायचं आहे. देवनारगाव वर्सेस नायडू यांच्या म्हणजे पुढचा सामना असणार आहे. नाणेफेकीसाठी येता यायचं आहे. दोघांना एक विनंती की आपण नाणेफेक करून घ्यायचे आमच्या मान्यवरांच्या हस्ते. यासाठी जे आम्हाला पंच लाभले ते अकबर मणियार, वाशिंचे प्रवीण विसे, मुरबाड आणि आम्ही सोना नेराळीचे पंच आहेत. नायडू 11 वर्सेस देवनारगाव. दोन्ही संघ नायकांना एक विनंती असणार आहे की आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे. नायडू 11 वर्सेस देवनारगाव दोन्ही संघांना विनंती की आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे.
युसुफ जुबेर आणि गोलंदाज असणार आहे तो हुसेन. युसुफ जुबेर हुसेन. कारण हुसेनने खरंच चांगली गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये, तशी त्यांना टिचून गोलंदाजी करावी लागेल. युसुफ जुबेर हुसेन. कारण लक्ष ठेवलं सर्व्हिस धावा मागच्या जर आपण योगायोग म्हणावं लागेल की याच्या पहिल्या सामन्यामध्ये त्यांना सर्व्हिस धावा जिंकायला होत्या आणि आता पण सर्व्हिस धावा करायच्या आहेत. पाहायचं आहे सर्व्हिस धावा लकी ठरतो की अनलकी ठरतोय. पहिला चेंडू यॉर्कर यांचा वाईड यॉर्कर मारा चेंडू निर्धाव चेंडू जातोय किपरच्या हातामध्ये आणि एक चांगली गोलंदाजी करावं लागेल. हुसेन याला हुसेन. आणि हात कट करतोय. 2 धावांचा इशारा पंचांकडून. 2 धावांनी आपलं खातं खोलं गेलं. युसुफ याने सर्दी धावाचा पाठलाग करत असताना धावा त्या आता मात्र 35. चेंडू झाले 2. पहिले षटक पॉवर प्लेचं. एक चांगली गोलंदाजी करावं लागेल हुसेन याला. दोन्ही संघाच्या मालकांनी टॉर्च खरोखरच चांगली गोलंदाजी. थोडासा आउटस्विंग म्हणावं लागले. चेंडू जाते किपरच्या ग्लोव्हजमध्ये निदाव चेंडू होतोय. कारण 37 धावा जरी असल्या तरी मात्र टिचून गोलंदाजी करावं करते तो एके रॉयलचा संघ. एक मगाशी पाहायला गेला आपण तो 84 धावा लक्ष ठेवला होता पण मात्र 30 धावा सुद्धा करू दिल्या नव्हत्या आता संघाला. आणि त्याच प्रकारे आज संघ आता मात्र हुसेन चांगली गोलंदाजी करत असताना धाव संघाला 2. लक्षारू 37 धावांचा हुसेन युसुफसाठी. पुढचा चेंडू आणि हा जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आहे की चौकार आहे पाहायचंय. पंचाने तो चेक करायचंय. षटकार. कारण ट्रॅक 6 नाही लक्षात असू दे. लाईन मारलेली आहे झाडाची लाईन आहे तिथे. सर्वांना एक विनंती आहे आणि हा षटकार प्रेक्षकांनी पहिला हात घालून एक विनंती आहे प्रेक्षक वर्गाला की बॉल पडल्याच्या नंतर पकडायचे बाहेर पकडायचे आपण. आणि 7 धावेने संघ जातो 8 धावेसाठी. धाव संघाले 8. चांगला चेंडू मात्र निधाव चेंडू बघतोय. षटक चालू ते पॉवर प्लेचं पहिलं लक्षात 37 धावांचा. धाव संघाला 8. युसुफ आणि जुबेर. आणणार आहे मला विमलन. हुसेन या टायमाला मात्र झेल होतं का पाहायचंय. डीपच्या दिशेने आज सुंदर झेल झालेला आहे. युसुफला पाठवत येतो म्हणजे हुसेन. पहिला झटका भेटतोय नुरासिका संघाला 8 धावसंख्येवरती. शॉर्ट चेंडू होता पण पुरेपूर फायदा उठवता आला नाही आणि किरण याने चांगला झेल पकडला. पहिला गडी बाद होतोय 8 या धावसंख्येवरती. सर्व धावचा पाठलाग करत असताना षटक चालू दे पहिलं. आता मात्र डॉक्टर माजिद ज्यांच्याकडून पूर्ण अपेक्षा असणार आहे चौकार षटकारांची आणि संघाला सुसूत नेण्याची. लक्ष 37 धावांचा. धावसंख्या झाले 8. एक षटक संपलं. धावसंख्या झाले 8. 37 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 8. दुसरं षटक कोण घडून पाहायचंय. 18 चेंडू 29 धावा करायच्या. सामना जिंकण्यास 37 धावांचं लक्ष असताना कंपल्सरी चेस 36 धावा दिल्या. 37 धावांचं लक्ष. बॅटिंग करते 1 धाव प्लस भेटते आणि आता मात्र नवीन गोलंदाज येतो तो नबील. नबील 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 उर्फ रसल. समोर येतो जुबेर.
धावसंख्या झाली 8. एक गडी बाद 8 धावा. सरदार पाठलाग करताना रसल पुढचा चेंडू वरतीकडे मारा करतोय. या टायमाला जातोय टी झोन मध्ये 2 धावा निघते. 2 धावेने संघ पोहोचतोय डबल फिगर मध्ये. धावसंख्या जाती 10. धन्यवाद सर. जुबेर त्याला कट कर. पहिला आउट झाला तो. झाली म्हणजे आता समजेल ना कोणी चांगली तर बॉलिंग कोणी चांगली केली. बॉलिंग कोणी चांगली केली. 3 विकेट 2 रन. कोणी मोहसिन तो लास्ट ओवर में हैट्रिक लिया ना, उसका छोटा भाई ऐसा है का. एक इधर सक्के भाई दोनों भी तो एरिया का टीम है. रसल समोर आहे तो जुबेर. हलकासा ग्लान्स केला चेंडू जातो डी झोन मध्ये आणि 2 धावाने संघाचा अवसान करते 12. जर आपण शेवटच्या षटकामध्ये जर नुरासिक कडून जसे षटक फेकलं होतं ते मोहसिन याने आणि त्यात 3 गडी बाद केले होते आणि त्याचाच आता भाऊ म्हणावा लागेल हा रसल. कारण एक टीममध्ये खेळतो आणि दुसरा ह्या टीममध्ये खेळतो. कारण एके रॉयलमध्ये खेळतो तो रसल आणि नुरासिक मधून खेळतो तो मोहीन. दोन्ही सखे बंधू. रसल धावसंख्या झाली ती 12 आणि झिरो तो जबरदस्त झेल झाला असता पण तसं काय होलं नाही. डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू आणि 2 धावा भेटतात इथे आणि 2 धावाने संघाची धावसंख्या 14. लक्षात तो 36 धावांचा प्रचंड वेगळा टाकलेला चेंडू मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने होता पण आपल्या इथं डिक्लेअर झोन असल्या कारणे 2 धावा भेटत आहेत. धावसंख्या झाली 14 आणि स्टामंतच्या संघामध्ये पहिला क्वार्टर फायनल सामना. रसल समोर येतो जुबेर. ह्या टायमाला झेल होतं का पाहायचंय की षटकार जातोय. चौकार ना चौकार. 4 धावा. 4 धावाने संघाची धावसंख्या आता मात्र 18. विजयाच्या जवळ जात असताना धावसंख्या होते 18. सर पाठलाग करत असताना षटक झालं दुसरं. रसल देवनारगाव वर्सेस नायडू या संघाच्या संघाने नाणेफेकसाठी इथे यायचं आहे. देवनारगाव वर्सेस नायडू दोन्ही संघाच्या संघाने एक विनंती आहे नाणेफेक करून घ्यायची आहे. धावसंख्या 18. रसल जुबेर व्हाईट बॉलचा इशारा. खूपच उजव्या ष्टबाचा चेंडू अवंतर धाव्याने संघ पुढे धावसंख्या 19. धावसंख्या झाली 19. 37 धावांचा पाठलाग करताना षटक झालं दुसरं. चांगली फलंदाजी करतोय तो जुबेर आणि चांगली गोलंदाजी करावं रसल याला. पुन्हा एकदा चेंडू जातोय डी झोन मध्ये. केळुसकर चेंडू द्यायचा आपण. 2 धावेने संघ जातो 21 धावसंख्येवरती. धावसंख्येवरती 21. विजयाच्या जवळ जात असताना नुरासिका संघ चांगली बॅटिंग म्हणावं लागेल. शांत डोक्याने बॅटिंग करतोय जुबेर आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली 21. सरती धावाचा पाठलाग करताना 21 लिहिले ना 12 त्याच्यात लिहिले आणि त्यांचे 8 आहे. 12 8 आणि एक वाईट 21. वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळताना जुबेर आणि हा पंच होतोय पॉइंटच्या दिशेने. झेल सुटले तिथे. 1 धाव भेटते. एका धाव समाधान मला लागेल. 1 धावेने संघाची धावसंख्या होते मात्र 22. संघाची धावसंख्या 22.
12 चेंडू 15 धावांचं गणित. 12 चेंडू आणि 15 धावा. क्वार्टर फायनल सामना नोरासिक की एके रॉयल्स, एके रॉयल की नोरासिक, कोण मानकरी ठेवतोय पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. दोन्ही संघ चित्ताक्यामधीलच, दोघांची ताकद एक दुसऱ्यांना माहिती असताना आता स्ट्राईकला असणार जुबेरच खेळ, कारण चेंडूवर सिंगल धावा निघाल्या आहेत. धावा संघ झाली ती 22. 12 चेंडू 15 धावांचं गणित. हे षटक जास्त ठरू शकतो की मॅच कुठे जातं ते, कारण महत्वपूर्ण षटक बिलाल एक नावाजलेला गोलंदाज. आपल्या संघासाठी मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. पूर्णतः या षटकावरती पूर्ण मॅच भवितव्य अवलंबून असेल, कारण हे षटक किती महत्त्वाचं आहे. कारण 12 चेंडू आणि 15 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. निष्ठावंत चषकमध्ये क्वार्टर फायनलचा पहिला सामना चालू असताना एके रॉयल वर्सेस नोरासिकमध्ये सामना होताना नायडू 11 वर्सेस देवनारगाव म्हणजे याच्या पुढच्या सामन्यावर आहे. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे. बिलाल जुबेलसाठी हो आणि क्लीन बॉल झाला इथं. खरोखरच जबरदस्त बॉल फेकला गेला, क्लीन बॉल झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती धक्का देतो बिलाल. मॅच अजून संपलेली नाहीये, कोण जिंकणार. 11 चेंडू 15 धावांचं गणित. मी सांगितल्याप्रमाणे हे जे षटक आहे ते महत्वपूर्ण षटक असणार आहे. या सामन्याचं भवितव्य या षटकावरती असणार, कारण हे किती महत्त्वाचं षटक असणार आहे. तिसरं षटक स्वतः घेऊन जातो बिलाल. एक उत्कृष्ट नामवंत गोलंदाज का आहे ते त्याने दाखवून दिलं पहिल्या चेंडूवरती आणि क्लीन बोल्ड केला. जुबेला रिटर्न पाठवलं पॅव्हलियनमध्ये. नवीन फलंदाज कोणी पाहायचं आहे. आसिफ कुट्टी. आसिफ नवीन गोलंदाज, नवीन फलंदाज आसिफ कुट्टी. समोर असणार तो बिलाल शेख आणि चांगली गोलंदाजी. 11 चेंडू 15 धावा हा सामना जिंकण्यासाठी. डॉक्टर माजिद मात्र खालीच उभे आहेत, नॉन स्ट्राईकला उभे आहेत, कारण त्यांची बॅटिंग बघण्यासाठी गौरव कदम थांबलेले आहेत. कारण जबरदस्त फलंदाजी त्यांची आपण पाहतो सर्वच स्तरामध्ये, सर्वच ग्राउंडवरती, आणि त्यांना अजून काही स्ट्राईक भेटली नाही. 11 चेंडू 15 धावांचं गणित. हो प्रचंड वेगाने टाकलाय चेंडू, पटकलाय चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. बिलाल शेखने खरोखरच जबरदस्त गोलंदाजी. 2 चेंडू निर्धाव, पहिल्या चेंडूवरती क्लीन बॉल, दुसरा चेंडू निर्धाव. 10 चेंडू 15 धावा. हा सामना अजून संपलेला नाहीये. कुठला संघ जातोय क्वार्टर फायनलचा सामना, आणि हा झेल होतोय. खरोखरच जबरदस्त गोलंदाजी. 3 चेंडू मध्ये 2 गडी बाद करतोय. सामना पलटतो का पाहायचं आहे, कारण बिलाल शेख, जिशान, नवीन फलंदाज जिशान आता पूर्ण जिशानवरती असेल, कारण 3 चेंडू फेकले. 3 चेंडू मध्ये 2 गडी बाद करण्याची भेटते ते बिलाल याला. एक चांगली गोलंदाजी, महत्वपूर्ण गोलंदाजी बिलाल शेख याच्याकडून. अनुभवाचा फायदा उठवताना मात्र बिलाल शेख. 3 चेंडू निर्धाव, 9 चेंडू 15 धावा. डॉक्टर माजिदला नॉन स्ट्राईकलाच उभं ठेवलेलं आहे. तर जिशान पूर्ण जबाबदारी असणार आहे, पूर्ण टीमची जबाबदारी. 9 चेंडू 15 धावा करायचे सामने जिंकण्यासाठी. जीत किशान कव्हर करू, जीत किशान. तर तुम्हाला शान राखायचे असेल तर जित की शान खेळावं लागेल जिशान यांना. बिलाल हो, या टायमाला मात्र खरोखरच चांगली गोलंदाजी. शोल्डरवरती गोलंदाजी करतोय, पटकतोय चेंडू, जातोय निर्धाव. 4 चेंडू फेकले, त्यामध्ये 4 चेंडू निर्धाव, 2 गडी बाद. 8 चेंडू 15 धावा. आतापर्यंत सुद्धा एक सुद्धा धाव खर्च केले नाही बिलाल शेख याने.
आणि हा सुद्धा झेल होतोय, हा सुद्धा झेल झाला पाहिजे, जबरदस्त झेल. 5 चेंडू मध्ये 3 गडी बाद करतोय. ज्या प्रकारे भोसलेने गोलंदाजी केली होती, 3 गडी बाद केले होते, त्याप्रमाणेच आताच बिलाल शेख आतापर्यंत एक सुद्धा धाव खर्च केला नाहीये. शेवटचा चेंडू बाकी असताना ओव्हर हॅट्रिक होते ती बिलाल शेख. जबरदस्त गोलंदाजी पाहिली गेली. शेवटचं षटक 7 चेंडू बाकी असताना 15 धावांचं गणित. 12 चेंडू 15 धावा होत्या. 5 चेंडू 3 चेंडू मध्ये गडी बाद, 2 चेंडू निर्धाव. शेवटचं चेंडू बाकी असताना आता मात्र सामन्याचं पालट कोणाकडे झुकतं पाहायचंय. आणि आता सर्व तो खेळ असणार आहे तो डॉक्टर माजिद होते असणार आहे. कारण 7 चेंडू 15 धावांचं लक्ष, एक की सुद्धा धाव न खर्च करतात. चांगली गोलंदाजी, महत्वपूर्ण गोलंदाज, महत्वपूर्ण षटक. मेडन ओव्हर फेकतो का पाहायचं, कारण शेवटचा चेंडू बाकी असताना आबिद. ह्या टायमाला मात्र हा सुद्धा झेल होतो का पाहायचं की षटकार होतोय, आणि हा षटकार होतोय. शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला आबिद याने. शॉर्ट चेंडू होता, धाव संख्या झाली आता मात्र 28. 6 चेंडू 9 धावांचं गणित. पाच चेंडू जबरदस्त. शेवटचा चेंडू मात्र षटकार देऊन जातोय. खरोखर 3 जरूर विकेट घेतली होती, पण शेवटच्या बॉलने मॅचचं पूर्ण पालट फिरतोय ते आता मात्र नुरासिक याच्याकडे. शेवटचं षटक आफिज. 9 धावांचं गरज. 6 चेंडू 9 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. डॉक्टर माजिद पूर्ण त्यांच्यावरती लक्ष असणार डॉक्टर माजिद वरती, कारण अजून 9 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. अविनाश शेवाळे यांनी इथं मंचावरती यायचंय. शाखा प्रमुख अविनाश शेवाळे साहेब. शेवटचं 6 चेंडू बाकी असताना पहिला चेंडू निर्धाव. खरोखरच शॉर्ट चेंडू होता, पण पुरेपूर फायदा उठवता आला नाही आणि द चेंडू जातोय. 5 चेंडू मध्ये 9 धावा करायचा सामना जिंकण्यासाठी. एक रॉयल की नुरासिक सेमीफायनल मध्ये पोहोचण्याचा पहिला मान कोणाला भेटतो पाहायचा आहे. क्वार्टर फायनलचा सामना आबिद, आणि हा जातोय षटकार. त्याच पद्धतीने फेकलेला चेंडू तयार होते डॉक्टर माजिद, आणि षटकार मारून स्वागत केलं आबिद्याचं. आता मात्र 3 धावांचं लक्ष. सर 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 चेंडूवाले मॅचचा सर. 4 चेंडू आणि 3 धावांचा गणित. आता मात्र हा सामना झुकतोय 70% म्हणावं लागेल नुरासिक या संघाकडे. 4 चेंडू 3 धावा. डिक्लेअर झोन. मॅच होते टाय इथे, पण कंपल्सरी 1 धाव करायची आहे. मॅच झाली आहे टाय. 1 धाव जिंकण्यासाठी 1 धावांचं गणित, 1 धावांचं लक्ष. 3 चेंडू 1 धावा हा सामना जिंकण्यासाठी नुरासिक या संघाला. चांगली गोलंदाजी केली होती मोईन यांनी. खरोखरच शेवटच्या षटकामध्ये जो स्कोर दाबला गेला त्यामध्येच हा संघ 40च्या वर जाऊ शकला नाही.
आणि मगाशी सांगल्याप्रमाणे 37 धावा ही लकी म्हणावं लागेल नुरासिक संघाला, कारण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा 37 धावा त्यांनी जिंकायला दिल्या होत्या आणि या सामन्यामध्ये सुद्धा 37 धावा जिंकायला दिल्या होत्या. आणि आता मात्र 1 धावांचं लक्ष असताना 1 धाव सामना जिंकण्यासाठी. आणि हा चौकार षटकार, हा षटकार आणि हा सामना जिंकतोय नुरासिक. जिंकणाऱ्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि सेमीफायनलमध्ये मला मजल मारतोय डॉक्टर माजीचा संघ, नुरासिका संघ. धन्यवाद. मोहसिन याने इथं यायचंय, आपलं मॅन ऑफ द मॅच किताब घेऊन जायचं आहे. 2 रन्स आणि 3 विकेट घेतले होते मोहसिन याने. मोहसिन